हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मसुराची आमटी। खूप भारी लागते ही आमटी। भातावर कधी डाळ करायचा कंटाळा आला तर अशी आमटी नक्की करून बघा, खूप मस्त होते। तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घ्यायचे, जिरं राई घालायची आहे, सोबत घालायचा आहे कापलेला लसूण। त्याचबरोबर इथे मी 5 लहान बटाटे घेतले आहेत, सोबत घालायचे कढीपत्त्याची पाने आणि छान कढीपत्त्याची पाने आणि लसूण मस्त ब्राऊन होईपर्यंत, छान फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। मग कांदा घालायचा आहे, तो देखील व्यवस्थित फ्राय करायचा आहे। हळद घालायची आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे। इथे मी मटन मसाला घातला आहे। परत एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये हिंग घालायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये आधी मी उकडून घेतलेले ते मसूर आहेत, ते मसूर मी यामध्ये घालते आहेत, सोबत बारीक कापलेली कोथिंबीर। परत एकदा छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे मसूर सगळ्या मसाल्यामध्ये, बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी घालू शकता। इथे मी 2 ग्लास पाणी वापरलं आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे का एकदा छान मिक्स झालं का यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर, आणि त्यामध्ये घालायची आहे कोकम। कोकम बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही या जागी चिंच देखील वापरू शकता। झाकण ठेवून एक उकळी काढायची, कोथिंबीर घालायची, मस्त आपली मसूर डाळीची आमटी रेडी आहे। नक्की करून बघा, खूप भारी लागते ही, भातावर तर अप्रतिम लागते। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा।